इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं 14 मे 1657 पुरंदरावका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली. वय झालं 2.25 वर्ष. त्याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजीराजांच्या मातुश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. दैवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण मधून मुलूक पर दौड घेणारे पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी. पण याच वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊ नक्कीच आहे सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण चालू झालं. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, चालणं बोलणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कन्नड येते, तामिळ येते, मल्याळी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, प्रवासशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तरवेज झाले. नुसता बुद्धीचाच गुण नव्हे पण त्याच वेळी काव्य गुण सुद्धा त्यांनी जोपासला. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात पद पदम पत्र समचरण जंग जमी कनक कर बकर ना विललित कबीर उदर लंबित विशाल वर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवतानी जात सकल मल. हे संभाजी राजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. नखशिका, नायिका भेद, 7 शतक यासारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजी राजांचा नावलौकिक झाला. बुद्धीचं कार्यक्षेत्र काबीज केलंच पण त्याच वेळी शरीर संपदेचं हा संभाजी नाना विद्यांमध्ये व्यायामामध्ये तेज तरवेज झाला. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली. अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कुणी धरत नव्हतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्दीची डोळ्याची पापणी मिट्टे तोड फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही झेप कुणाला बाकी जमलीच नाही. बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरात निघालं. संभाजीराजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजीराजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत 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 निघालं. प्रतिपक्ष चंद्र लेखेव प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे स्वराज्य संवर्धित होत गेलं.